राज ठाकरेंच्या भेटीनंतर आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे। उभाटा आणि मनसेमध्ये ही बैठक होईल। अनिल परब, संजय राऊत ठाकरेंच्या वतीने तर नांदगावकर आणि इतर नेते मनसेकडून या बैठकीमध्ये सहभागी होतील। जागा वाटपाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक होईल। आज सकाळीच संजय राऊत आणि अनिल परब यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीमध्ये सुद्धा जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता माझ्यासोबत आहेत। ज्योत्स्ना, खूप महत्त्वाची ही बैठक थोड्याच वेळामध्ये पार पडेल, ज्याच्यामध्ये ठाकरे गटाचे नेते आणि मनसेचे नेते सहभागी होतील। जागा वाटपाबाबतची चर्चा आहे, पण सगळ्यात मुख्य प्रश्न आहे की हे दोघे जण युती करणार का? अगदी बरोबर आहे। याचं उत्तर जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू ही युती करणार का, तर याचं उत्तर आपण सध्या तरी होच म्हणू शकतो। कारण स्वतः आज सकाळीच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना जे आहे ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जी आहे ती नेमकी याच आठवड्यात करण्यात येईल। आणि थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवरती राज ठाकरे, संजय राऊत, त्याचबरोबर अनिल परब आणि बाळा नांदगावकर अशा महत्त्वाच्या दोन्ही ठाकरेंचे जे महत्त्वाचे पक्षाचे नेते आहेत त्यांच्यासोबत एक बैठक पार पडली। इतकंच नव्हे तर आज संध्याकाळी 6 वाजता जे आहे ते आदित्य ठाकरे यांची वरळी डोम या ठिकाणी एक मेळावा होणार आहे। यापूर्वी पण आपण बघितलं की गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू यांची दिलजमाई प्रत्येक सणवाराला पाहायला मिळाली। त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंची भूमिका सुद्धा एक पाहायला मिळाली। इतकंच नव्हे तर ज्यावेळेस दसरा मेळावा झाला होता त्यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभेमधून एक मोठी घोषणा केली होती की आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। त्यामुळे तेव्हाच कुठेतरी हे इंडिकेशन जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं की आम्ही दोन्ही ठाकरे बंधू जे एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी। लोकसभेला आणि विधानसभेला उद्धव ठाकरे ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून मैदानात उतरले होते तेव्हा फारसं यश जे आहे ज्योत्स्ना, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल। ठाकरे दोन्ही ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, दोन्ही पक्षांची आत्ताची जर आपण जे नगरसेवक त्यांच्याकडे आहेत ती जर संख्या आपण बघितली तर ती कमालीची खाली आहे। दोन्ही पक्षांना वर येण्याकरता, नगरसेवकांची संख्या गाठण्याकरता, ज्याला आपण मॅजिक फिगर म्हणतो, त्याकरता खूप मोठी मेहनत करावी लागणार आहे। आणि तुलनेनं समोरची जी महायुती आहे ती जास्त आत्ता मोठी आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार हे सगळेजण करत असतीलच। त्यामुळे ती मॅजिक फिगर गाठण्यामध्ये ठाकरे बंधूंना यश येईल असं वाटतं। जागा वाटपाचा तिढा जर म्हणायला गेलं तर कोणतेही दोन पक्ष ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा जागा वाटप हा एक सर्वात मोठं चॅलेंज आहे। ते दोन्ही पक्ष जे कोणी अलायन्समध्ये लढत असतात त्यांच्यासमोर असतोच। मात्र ठाकरे बंधू हे एका फॉर्म्युलाच्या अंतर्गत काम करणार आहे आणि आज जी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात जी काही बैठक झाली शिवतीर्थवर त्याच्यावरती दहिसर या वॉर्ड क्रमांक 1 पासून जे आहे त्या वॉर्ड क्रमांक 1 पासून जी आहे ती चर्चा करण्यात आली। आणि आता निवडणूक आयोगाने 15 जानेवारीची तारीख दिलेली आहे वोटिंगची आणि आता जवळपास 1 महिना, 16 तारीख जर म्हणायला गेलं तर 1 महिनासुद्धा जो आहे तो राहिलेला नाही आहे। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त असेल, कारण 2017ला जर बघायला गेलं तर शिवसेना एकत्र होती, त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक जे आहेत त्यांचे सर्वाधिक होते। मात्र 2017 पासून 2025 पर्यंत जे आहेत उद्धव ठाकरे यांचे 50 पेक्षा अधिक नगरसेवक जे आहेत ते त्यांची साथ सोडून त्यांनी भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना सुद्धा नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे। तर राज ठाकरे यांच्याकडे जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा जो पक्ष आहे तो अगदी नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदावरती जरी फारसा पाहायला मिळाला नसला तरी आंदोलन करण्यामध्ये आणि मराठी लोक एकत्र जमवण्यामध्ये जे आहेत ते राज ठाकरे यांचा नक्कीच फायदा होईल, त्यांच्या मनसेचा नक्कीच फायदा होईल। आणि आपण बघितलं की दोन्ही ठाकरे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होतीलच। नेमके हे सगळे दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काय परिवर्तन दिसून येतं आणि मराठी माणूस खऱ्या अर्थानं या दोन्ही भावांच्या पाठीशी उभा राहतो का, या सगळ्या गोष्टी पाहणं आपल्या सगळ्यांसाठीच औत्सुक्याचं असणार आहे। धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या माहितीकरता।